बघूया, विरोधी पक्षातील खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि विविध मागण्यांवर चर्चा केली आहे। खासदारांनी मांडलेल्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे। जिल्हा नियोजन समितीमध्ये खासदारांनाही निधी उपलब्ध करून देण्याबाबत सरकार विचार करणार आहे। तसंच राज्यस्तरीय दिशा समितीची बैठक लवकरच घेण्यात येणार आहे। मनोरा निवासामध्ये खासदारांच्या निवासाची व्यवस्था करण्याचाही निर्णय होण्याची शक्यता आहे। सरकारला लाज वाटली पाहिजे। अजूनही आपल्याकडे हे भ्रष्टाचार सुरू आहे। नीट सारख्या परीक्षांमध्ये मुलांमध्ये जे वाटोळ झालं त्यातून आताही कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाली। तुम्ही त्यांना झुरळ म्हटलीत। या दुर्दैव असं आहे की या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे अंधभक्त तुमच्या सोशल व्हॉट्सअप विद्यापीठावर सतत काय लिहितात माहिती आहे का? ही झुरळी चिरडली पाहिजेत। आता कळलं असेल किती घृणा आहे सांगा बरं। ती न्यायासाठी भांडतायत ना, झुरळी चिरडली पाहिजेत। हे कोण म्हणतं? अंधभक्त। माझ्याकडे चार पुरावे आहेत बरं। ते आमचे विद्वान आहे तिकडे, आमच्याकडे अंधभक्त काय काय मोठी लोक आहेत। असंही नाही की कलावंतांपासून सगळेजण आहेत। म्हणून मी एक बरोबर बोललो, कलावंतांनी बाहुल्या बोलू नये, बोलक्या बाहुल्या बोलू नका। मुख्यतः आम्ही चर्चा घेतली की आमच्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये काय काय अडचणी आहेत आणि त्यांना कसं त्यांच्या अडचणी दूर करायच्या आणि त्याच्यासाठी दूर करण्यामध्ये अडचणी काय येतात, आणखीन भेदभाव कसा होतोय, या दृष्टिकोनातून आम्ही मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी खासदारांना काय आश्वासन दिलं त्यावर एक नजर टाकूयात। राज्यस्तरीय दिशा समितीची बैठक लवकरच घेणार। मनोरा येथे खासदारांच्या निवासाची व्यवस्था करणार। खासदारांच्या पीएला ओळखपत्र देणार। सीआरएफ निधीत विरोधी खासदारांचं जे प्रस्ताव आहेत तेही स्वीकारणार। जिल्हा नियोजन समितीमध्ये खासदारांना निधी देण्याबाबत सूचना करणार। भोंगवली सबस्टेशन आणि टॉवर लाईनच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा भेट घेणार आहेत। गुरुवारी दुपारी 3 वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात याबाबत बैठक होणार आहे। या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर आणि भाजपाचे माजी आमदार संग्राम थोपटेही उपस्थित राहणार आहेत। भोंगवलीतील प्रस्तावित 765 केव्ही GSI सबस्टेशन आणि भोर राजगड तालुक्यातील टॉवर लाईनला स्थानिकांचा विरोध आहे। याच मुद्द्यावर संघर्ष समितीनं नुकतंच कापूरहोळ या चौकामध्ये पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं आणि याच मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुप्रिया सुळे उद्या त्यांची भेट घेत आहेत आणि ही बैठक होणार आहे।